माता महालक्ष्मीचा जर अपमान झाला तर घरामध्ये ती राहत नाही, ती निघून जाते. ती तुमच्या चॉईसने तुम्हाला लोक मिळणार नाही. बिझनेस ग्रोथ करण्यासाठी, जॉब प्रमोशनसाठी बॉस कधीच आपल्या आवडीचा मिळत नाही. आपल्याजवळ नवनवीन अपॉर्च्युनिटीज तर येतात, पण ती ग्रॅब करण्याची जी विद्या आहे ती आपल्याजवळ असायला पाहिजे. जी बायको तुमच्यावर खूप विश्वास ठेवत होती, तुमच्यासमोर एक शब्द बोलत नव्हती, ती बायको पण 4 शिव्या देणार आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? राम राम. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नवीन टॉपिक, अष्टलक्ष्मी. अष्टलक्ष्मीला सिद्ध करून किंवा अष्टलक्ष्मीला प्रसन्न करून आपण लक्ष्मीवान कसं बनू शकतो. चला तर स्टार्ट करूया. एक स्टोरीने मी स्टार्ट करणार आहे. हे बघा, मायथॉलॉजिकल स्टोरी आहे, कितपत ती खरी आहे खोटी आहे हे तुम्हीच डिसाईड करा. पण तुम्हाला समजवण्यासाठी मी ही स्टोरी तुम्हाला सांगणार आहे. स्वर्गामध्ये एकदा काय होतं की आपले इंद्रदेव जे आहेत, इंद्रदेवच्या सभामध्ये एक सोहळा सुरू होतो. तिथे सगळे देव, दानव, ऋषी सगळ्यांना बोलवलं होतं. आता सोहळा असला की आपण गिफ्ट घेऊन जातो. सगळे ऋषी तिथे आले होते आणि एका ऋषीजींनी त्यांना, इंद्रदेवांना एक माळा दिली आणि त्यांनी सांगितलं इंद्रदेवला की या माळामध्ये लक्ष्मीजींचा वास आहे. इंद्रदेव आपल्या याच्याच मध्ये होते. ते म्हणाले, हा ठीक आहे, माळा ठेवून द्या, बघेल मी नंतर, लक्ष्मी तर माझ्याजवळ भरपूर आहे. आता तिथे ऐरावत तिथेच उभा होता. त्याला आणि ती जिथे माळा ठेवलेली तिथे खायचे पण गोष्टी होत्या ठेवलेल्या. ऐरावतला त्या गोष्टी खायच्या होत्या, म्हणजे हत्तीला. तर त्याच्याकडनं ती माळावर पाय पडला गेला, म्हणजे ती पूर्णपणे ती थोडीशी कुचळल्या गेली. आता महालक्ष्मीजींचा हा अपमान झाला. तर महालक्ष्मींना खूप वाईट वाटलं आणि त्या तिथून निघून गेल्या, स्वर्गातून त्या निघून गेल्या. जशाच त्या निघून गेल्या, हळूहळू ते सगळं लक्ष्मीहीन झालेलं आहे. आणि लक्ष्मीहीन झालं तर माणूस कसा होतो? कावरा बावरा होतो. तसाच इंद्रदेव पण कावरा बावरा झाला आणि लक्ष्मीजींना बोलायला गेले की अरे लक्ष्मीजींना बोलवा, लक्ष्मीजींना बोलवा. कारण सगळीकडेच हाहाकार झालेला होता, पूर्ण देवता पण हाहाकार मध्ये झालेले होते. तर आता लक्ष्मीजी म्हणाली, मी तर आता गेली, आता मी काय परत येणार नाही. तर मनी, पैशाचा फर्स्ट रूल हा काय असतो की जर माता महालक्ष्मीचा जर अपमान झाला तर घरामध्ये ती राहत नाही, ती निघून जाते. आता तो कसा अपमान आपण करतो यावर मी याच्या आधी पण बऱ्याचदा बोललेली आहे. ठीक आहे. आता काय, महालक्ष्मी तर निघून गेल्या, कसं येणार, त्यांना प्रसन्न कसं करणार आहे? तर सेकंड रूल काय, तर एकदा निघून गेलेली महालक्ष्मी ही लवकर परत येत नाही. तुमच्या जवळचा गेलेला पैसा हा लवकर येत नाही. त्याच्यासाठी मग काय करावं लागेल? त्याच्यासाठी डिस्कशन करा, नवीन डिस्कवरी करा, अजून विचार करा की आपण नवीन काय करू शकतो, है ना. थर्ड रूल काय, कारण आपला जर एखादा व्यवहार आहे, जॉबमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, तर आपण काय करतो, मग थोडं नवीन शिकतो, जॉबमध्ये प्रमोशनसाठी नवीन शिकतो, बिझनेसमध्ये नवीन आणण्यासाठी अजून नवीन स्ट्रॅटेजीज आणतो, तरच पैसा येणार. सेम थर्ड रूल तोच आहे. तर सगळ्यांनी, इंद्रदेवनी आणि देवतांनीच विचार केला की काय करावं. मग विचार केला गेला, लास्ट रिझल्ट हा आला की सगळ्यांनी मिळून समुद्र मंथन करावं. आता समुद्र मंथन इतकं इझी तर नाही आहे. मग कोणासोबत करायचं आहे समुद्र मंथन? तर समुद्र मंथन असुरांसोबत करायचं आहे. असुर आणि देवता पटतं का? नाही पटत. पण जेव्हा आपलं काम आहे, आपल्याला काही आपले काम काढून घ्यायचे आहेत, तेव्हा आपल्याला चॉईस नसते की हा माझा चांगला मित्र नाही आहे किंवा हा माझा शत्रू आहे, तर मी याच्यासोबत काम करणार नाही. हा फोर्थ पॉइंट तुम्ही ऑलवेज लक्षात ठेवा की तुमच्या चॉईसने तुम्हाला लोक मिळणार नाही. बिझनेस ग्रोथ करण्यासाठी, जॉब प्रमोशनसाठी बॉस कधीच आपल्या आवडीचा मिळत नाही, काम करावं लागतं. करेक्ट. तर समुद्र मंथनामध्ये माता महालक्ष्मी आल्या, त्या कमळावर आलेल्या. आता इंद्रदेवला वाटलं की महालक्ष्मी माझ्या जवळ येणार. महालक्ष्मी कोणाजवळ जातात? विष्णूजींजवळ. तर विष्णूजींनी मग माता महालक्ष्मीला विचारलं की देवी, तुम्ही मलाच चूज का केलं आणि तुमचे अष्टरूप काय आहेत याबद्दल मला थोडंसं जाणून घ्यायचंय. तर माता महालक्ष्मी म्हणाल्या त्यांना की पूर्ण म्हणजे जितके युग येणार आहेत तितक्या युगामध्ये मी तुम्हाला शोधणार आहे.
तुम्ही मला नाही. कारण तुमच्यामध्ये जे अष्ट गुण आहेत तेच माझे अष्टरूप आहेत. तर पहिला रूप कोणता आहे तर आदि लक्ष्मी, ज्याच्या म्हणजे फर्स्ट जेव्हा माता महालक्ष्मी कुठून आलेली, समुद्र मंथनामधून म्हणजे पाण्यातून आलेली आहे. तर फर्स्ट जो आहे लक्ष्मीजींचा रूप तो आहे आदि लक्ष्मी. आदि लक्ष्मीने आपल्याला काय मिळते तर अपॉर्च्युनिटीज मिळते. दुसरी लक्ष्मी कोणती आहे तर विद्यालक्ष्मी. ती कुठे असते नॉर्थ ईस्टला. विद्यालक्ष्मी म्हणजे आता अपॉर्च्युनिटीज तर आपल्याला मिळालेली आहे, पण तेवढं डोकं पण तर असायला पाहिजे ना. डोकं इन द सेन्स सगळ्यांना असतं, पण ती अपॉर्च्युनिटी ग्रॅब कशी करायची आहे ना. आपल्याजवळ नवनवीन अपॉर्च्युनिटीज तर येत आहेत, पण ती ग्रॅब करण्याची जी विद्या आहे ती आपल्याजवळ असायला पाहिजे. आणि ती कुठून मिळते आपल्याला तर विद्यालक्ष्मीनी मिळते. या सगळ्या लक्ष्मी, आदिलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, धनलक्ष्मी, हे सगळं आपण इन्हान्स कसं करायचं, याला बॅलन्स करायचं कसं करायचं हे मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे. तर तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. आणि तुम्हाला तुमच्या पार्टनर सोबत, फॅमिली ग्रुपमध्ये, मित्रमैत्रिणींसोबत हा शेअर करायचा आहे, म्हणजे त्यांच्या घरामध्ये पण अष्टलक्ष्मी जे आहे, अष्टलक्ष्मी हे बॅलन्स राहील आणि ते अष्टलक्ष्मीचं स्वरूप त्यांच्या घरामध्ये राहणार. तर थर्ड लक्ष्मी जी आहे ती आहे ऐश्वर्यलक्ष्मी. ऐश्वर्यलक्ष्मी आपल्याला काय सांगते, अपॉर्च्युनिटी मला मिळालेली आहे, मी ती ग्रॅब पण केलेली आहे, पण माझे केस विस्कटलेले, आता मी इथे बसलेली आहे. जर मी आवरून बसले नसते, विस्कटलेले केस असते, ड्रेस मिळालेला आहे, प्रेस नाही आहे, प्रेझेंटेशन खूप खराब आहे, तर तुम्ही बघणार का? ऑब्व्हियसली नाहीच बघणार. तुमच्या ऑफिसमध्ये एखादं काही प्रेझेंटेशन आहे आणि तो व्यवस्थित नसेल, किंवा तुम्ही कसं तरी झोपून उठून गेलात आणि तुम्ही जे काही बोलणार, तुमच्याजवळ भरपूर पॉइंट्स आहेत चांगले चांगले सांगायला, तुम्ही खूप बुद्धिमान आहे, पण तुम्हाला आतमध्येच कोणी घेणार नाही. तर थर्ड ऐश्वर्यलक्ष्मी काय म्हणते तर तुमचं प्रेझेंटेशन हे बेस्ट असायला पाहिजे, चांगलं असायला पाहिजे. तुम्ही राहायला व्यवस्थित शिकायला, म्हणजे जेव्हा केव्हा घराबाहेर पडतात तेव्हा व्यवस्थितच घराबाहेर पडायला पाहिजे. असं नाही जाऊ दे ना भाजी आणायला तर जायचं आहे, असं नाही. प्रेझेंटेबल राहा ऑलवेज. तर हे ऐश्वर्यलक्ष्मी आपल्याला शिकवते. आता अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे मला, मी ती ग्रॅब पण केली, माझा प्रेझेंटेशन पण चांगलेलं आहे, पण येणारा पैसा जर मी सेव्ह नाही केला तर ते शिकवते धनलक्ष्मी. धनलक्ष्मी म्हणजे काय तर तुमच्या लाईफमध्ये येणारा पैसा हा तुम्ही कमीत कमी 30% तरी सेव्ह करावा. म्हणजे रोजचा येण्या जाण्याचा जो पैसा असतो, आपण जो म्हणतो ना रोजचा खर्च जो आहे, हा याच्यातून तुम्ही 30% तरी सेव्ह करावा. आणि तो हा धनलक्ष्मीचा जो डायरेक्शन आहे तिथे ठेवायला पाहिजे. त्याच्याने तुमची धनलक्ष्मी पण एन्हान्स होईल, बॅलन्स होईल. तर बघा, धनलक्ष्मी म्हणजे काय तर पैसा मी आता सांगितलं. आपण म्हणतो ना की जेब गरम है तो कॉन्फिडन्स है ना. बरोबर आहे. म्हणजे पैसा असला ऑब्व्हियसली कॉन्फिडन्स असतो. असं नाही करायचंय की पगार आला की लगेच सगळं 25 तारखेपासूनच पूर्ण संपला. नाही, तुम्हाला सुरुवातीपासूनच ते प्रॉपरली तुम्हाला अरेंज करायचं की कुठे काय मला खर्च करायचा आहे, बजेट काढून ठेवायचं आहे, म्हणजे महिन्यापर्यंत राहील आणि एक्स्ट्रा पैसा तुमच्या हातात राहील. ज्याच्याजवळ पैसा असतो त्याला आपोआप कॉन्फिडन्स येतोच. मला कमेंट करायला विसरू नका की तुमच्या घराची कोणती लक्ष्मी ही डिस्टर्ब आहे आणि तुम्हाला ती लक्ष्मी करेक्ट करून घ्यायची आहे. नेक्स्ट लक्ष्मी जी आहे ती आहे वीरलक्ष्मी आणि धैर्यलक्ष्मी. आता इथे विष्णूजी म्हणतात माता महालक्ष्मीला, हे काय आहे म्हणजे एकाच रूपमध्ये तुमची दोन नावं कशी, वीर पण आणि धैर्य पण. माता महालक्ष्मी म्हणते की जिथे पेशन्स ठेवायला पाहिजे तिथे पेशन्स नाही ठेवलं तर तिथेच आपली हार आहे. मला माहिती आहे की समोरचा हा व्यक्ती जो आहे हा माझ्यापेक्षा जास्त ताकदवर आहे, तर मी तिथे वीरता दाखवणं चुकीचं होईल, कारण मी लगेच हारणार आहे. आणि जिथे पेशन्स नको आहे, जिथे धैर्य दाखवायला पाहिजे, माझ्यापेक्षा जे वीक आहेत आणि त्यांच्या समोर मी पेशन्स ठेवणार का? नाही, ते चुकीचं होईल. बरोबर आहे ना. म्हणजे जिथे आपल्या समोरचा व्यक्ती आपल्यापेक्षा जर खूप स्ट्रॉंग आहे तिथे वीरता नाही, तिथे धैर्यता दाखवायची आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हा वीक आहे, तर तिथे आपल्याला आपली वीरता दाखवायची आहे. हल्ली घरामध्ये हे उलट होत आहे. एक्झाम्पल देते, आपल्या सासूबाई आहेत.
आता कमी असतात घरामध्ये, तर सगळे जॉईंट फॅमिली कमी असते. स्टील महिन्यातून 6 महिन्यातून वर्षातून एकदा तरी सासू सून नवरा बायको मुलं सगळे सोबत राहतात. आपल्याला माहिती आहे की आपली सासूबाई हे आपल्यापेक्षा स्ट्रॉंग आहेत, ऑब्व्हियसली आदर आपण करतो, पण त्यांच्यासमोर आपण खूप जास्त फालतूची बडबड बडबड केली, तुम्हाला कळत नाही का, हे नाही का, ते नाही का, आणि अजून बरेच काही 3-4 शिव्या दिल्या, धक्का मारला, काय होणार? संसार खराब होणार आहे की नाही? आणि तेच मुलांनी भाजी सांडून दिली, मुलांनी पाणी सांडलेलं आहे, उलट शब्द बोलतोय आणि आपण त्याला काय करतो आहे, आपण एकदम प्रेमाने घेतोय. नाही नाही, मुलांवर हात नाही उचलायचा, मुलाला उलट नाही बोलायचं, त्याच्याने त्याच्यावर असर होतो. कसलं होतं? हे चूक करतोय आपण. मुलगा हा आपल्यापेक्षा काय आहे, वीक आहे ना, वीक इन द सेन्स हे बघा, असा वीक नाही, पण तो छोटा आहे. आपण त्यावर आपली वीरता म्हणण्यापेक्षा आपण त्याला समजावून सांगू शकतो की हे चुकीचं आहे, करेक्ट. पण आपण काय करतो आहे, आणि यामुळे हल्ली घरामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होतात, आणि वीरलक्ष्मी आणि धैर्यलक्ष्मी ही घरामध्ये आपण ठेवू शकत नाही म्हणण्यापेक्षा ही बॅलन्स राहत नाही. जसं आता सांगितलेलं मुलांबद्दल, तर तसाच नेक्स्ट लक्ष्मी आहे आपली संतान लक्ष्मी. इतकं सगळं जे करतोय आपण, आपल्याला अपॉर्च्युनिटी आली, त्याच्यानंतर ती अपॉर्च्युनिटी आपण ग्रॅब केली, आपण आपला प्रेझेंटेशन चांगलं केला, आपण पैसा कमवला, त्या पैसा आपण सेव्ह पण केला, सो दॅट आपला कॉन्फिडन्स वाढला. तर आपले जे अपोनंट होते ते जर स्ट्रॉंग होते तर आपण जरा नमतं घेतलेलं आहे, आणि जे वीक होते त्यांच्यावर आपण वर चढून आपण आपलं काम करून घेतलेलं आहे. हे सगळं आपण आपल्या मुलांसाठी करतो. आणि जर मुलांनाच, जसं मी आता सांगितलं, तर मुलांनाच आपण चांगले संस्कार नाही दिले, व्हॅल्यूज नाही शिकवल्या, तर काय कामाचं आहे हे सगळं? नाही ना. तेच तर संतान लक्ष्मीच्या हातामध्ये काय असतं, तर एक छोटंसं बाळ असतं. जसं धैर्यलक्ष्मी आणि वीरलक्ष्मीच्या हातामध्ये एक अस्त्र शस्त्र असतो, विद्यालक्ष्मीच्या हातामध्ये बुक आहे, ऐश्वर्यलक्ष्मी ही हातीवर आहे, त्याचप्रमाणे संतान लक्ष्मीच्या हातामध्ये एक छोटं बाळ आहे. आपल्याला आपल्या मुलांना व्हॅल्यूज शिकवायचे आहेत, सो दॅट जेव्हा आपण या जगावर, पृथ्वीवर राहणार नाही, तेव्हा पण त्यांनी आपला रिस्पेक्ट करावा, आपलं नाव घ्यावं. त्याच्यासाठी संतान लक्ष्मी. आणि रिस्पेक्ट मुलं केव्हा करतील, जेव्हा विजयलक्ष्मी पण तुमच्या घरामध्ये असेल. विजयलक्ष्मी काय असते, तर विजयलक्ष्मी स्ट्रॅटेजी बनवणं, ना, विनिंग स्ट्रॅटेजी तयार करणं म्हणजे विजयलक्ष्मी. फॉर एक्झाम्पल, घरामध्ये आपण सगळ्यांचे जॉईंट फॅमिली असते, काही ना काही कुरबुर सुरूच असते, आणि आपण प्रत्येक वेळा आपण आपल्या मुलांना, आपल्या जावयांच्या मुलांबद्दल, किंवा एखादा वडील आहेत आणि ते म्हणतात, नाही रे, तू तुझ्या काकांच्या मुलांचं पण लक्ष दे, आपले काका आहेत ते, काकांचं असं, काकांचं तसं, हे सगळं. आणि त्याच काकांनी जर आपल्या वडिलांवर एखादी कोर्ट कचेरी केस करून टाकली, तर आपण काय म्हणणार आहोत, काय काका काका करत होता, झालं ना आता, तुम्हाला कसं वाटेल? ते वाईट वाटेल ना. तर स्ट्रॅटेजी जर विनिंग स्ट्रॅटेजी नसेल, तर आपली मुलं आपल्या इथे जर असं झालं घरामध्ये, तर मुलं आपली रिस्पेक्ट करणार का? नाही करणार. जी बायको तुमच्यावर खूप विश्वास ठेवत होती, तुमच्यासमोर एक शब्द बोलत नव्हती, ती बायको पण 4 शिव्या देणार आहे की मार दिरांसाठी इतकं करायला लावायचे, काय केलं त्या दिरांनी आपल्यासाठी? तर विनिंग स्ट्रॅटेजी ही शिकवते विजयलक्ष्मी. आणि शेवटी माता महालक्ष्मी म्हणतात की हे सगळे गुण तुमच्यामध्ये आहेत, बट जर लास्ट धान्य लक्ष्मी जर विष्णूजी नसतं तुमच्यामध्ये, तर कदाचित मी तुमच्याजवळ राहिली नसते किंवा आले नसते. विष्णूजी म्हणतात, असं काय आहे? तर आता बघा, विष्णूजींचे अवतारामध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळे स्ट्रगल आहे, है ना. तर विष्णूजींच्या रूपामध्ये बघा, एका अवतारामध्ये भगवान येतात, खाली अवतरतात, मोठे होतात, लग्न झालं की वनवासामध्ये जातात, विदाऊट चप्पल ते फिरतात, मग आपल्या बायकोला सोडवण्यासाठी खूप इतका मोठा ते युद्ध लढतात, बायकोला परत
आपल्या देशामध्ये आणतात, राजा बनतात, परत कोणीतरी सांगितलं म्हणून बायकोला परत सोडून देतात आणि आपलं जीवन जगतात. त्या नारायणाला नरचं रूप घेऊन इतकं सगळं करण्याची काही गरज होती का? त्यांनी वरूनच काहीतरी सांगितलं असतं, अरे हा तुम्ही चालून जा तू आणि त्या या राक्षसाला याचं युद्ध करून त्याला मारून टाक. लगेच झालं असतं, एका चुटकीमध्ये झालं असतं. पण नाही. नरचा नारायण होण्यासाठी कितपत काय काय करावं लागतं हे शिकवणं, हे आपण शिकावं, त्यासाठी त्या विष्णूजींनी अवतार घेतलेले आहेत. आता इतकं सगळं तर आपण करू शकत नाही, पण आपण इतकं तर करू शकतो की ज्याला ज्याची गरज आहे ती देणे, बरोबर. पण आपण बऱ्याचदा बघतो, आता मी पण बऱ्याचदा बघते की स्ट्रीटवर वगैरे किंवा आपले सिग्नल्सवर छोटी छोटी मुलं है ना, काहीतरी पुसळला येतात, पैसे मागतात. बरेच जण काच खाली करतात आणि ओरडतात, काय रे इथे काय टाइमपास करतोय, जा शाळेमध्ये जरा शाळा बाळा शिक. आता तुम्ही मला म्हणा, तो तुमचं ज्ञान घ्यायला इथे तुमच्या जवळ आला आहे का? तो रस्त्यावर राहतो आहे, त्याला भूक लागलेली आहे, त्याच्याजवळ पैसा असता तर तो तिथे असता का? नसता ना, तो गेला असता शाळेमध्ये. तुमचं काम तिथे काय आहे की त्याला एखादा बिस्किटचा पुडा, चॉकलेट, चिप्स हे देणं, ज्ञान नाही देणं. तुमच्या जवळ जे आहे ते नका देऊ त्याला. त्याला कशाची गरज आहे हे देणं म्हणजे धान्य लक्ष्मी. आता धान्य लक्ष्मी जेव्हा आपल्या घरामध्ये असणारच आहे, तेव्हा विष्णूजी तुमच्या घरामध्ये असणारच आहे आणि जिथे विष्णू आहे तिथे लक्ष्मी असणारच आहे. तर माता महालक्ष्मी असं म्हणते की हे जे रूप आहे की ज्याला ज्याची गरज आहे ते तुम्ही त्याला देता, आणि हा गुणच मला म्हणजे प्रभावित करतो. आणि म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही अवतार घेणार आहात विष्णूजी, तुम्ही मला नाही शोधणार आहे, मी तुम्हाला शोधत येणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला विष्णूजींचे हे जे गुण आहेत किंवा माता महालक्ष्मीचे हे जे रूप आहेत, हे आपल्याला आपल्या घरामध्ये कसे आता इन्हान्स करायचे, कसे ऍक्टिव्हेट करायचे. आपण तर काही नारायणासारखं नर बनून नाही शकत, पॉसिबल नाही. थोडंफार आपण करू शकतो. काय करू शकतो तर आदी लक्ष्मी ही कुठे असते, ही नॉर्थला असते. तर आपण नॉर्थला काय करायचंय, आपण तिथे एखादा वॉटर बॉडी म्हणजे पाण्याचा एखादा काचेच्या बाउलमध्ये पाणी ठेवलेलं आहे किंवा वॉटर एलिमेंट ठेवलेला आहे किंवा निळा कलर ठेवलेला आहे, तर तिथली नॉर्थ डायरेक्शन मधली आदी लक्ष्मी म्हणजे अपॉर्च्युनिटीज आपल्याला येते. नेक्स्ट आपण म्हटलं होतं विद्यालक्ष्मी, ती कुठे असते, नॉर्थ ईस्टला. तर आपल्या घरची सगळे स्पिरिच्युअल बुक्स ह्या नॉर्थ ईस्टला म्हणजे ईशान्येलाच असायला पाहिजे. तसं पण ईशान्येला मी सांगितलेलं आहे की ईशान्येलाच आपला घराचा देवघर असायला पाहिजे, ईशान्य किंवा पश्चिम. तर ईशान्याला बेडरूम पण येत नाही, तर ईशान्येला आपण आपल्या घरचे स्पिरिच्युअल बुक्स ठेवलेत तर आपल्या घरामध्ये विद्यालक्ष्मी ही प्रस्थापित होते. तिसरा आहे ऐश्वर्य लक्ष्मी. ऐश्वर्य लक्ष्मी असते ईस्ट मध्ये म्हणजेच पूर्व दिशेला. तुम्हाला मिळालेले सगळे अवॉर्ड्स आहेत, तुमचा फोटो आहे, तुम्हाला जे जे रिवॉर्ड्स मिळालेले आहेत ते तुम्ही इथे ठेवायला पाहिजे. त्याच्याने घरामध्ये ऐश्वर्य येतं आणि ऐश्वर्य लक्ष्मी ही प्रस्थापित. चौथा आहे साऊथ ईस्ट मध्ये धनलक्ष्मी म्हणजे अग्नेयला, इथे अग्नी प्रज्वलित झाली पाहिजे है ना. लिक्विडिटी, पैसा काय आहे, अग्नी आहे ना तिथे. म्हणून म्हणतात की अग्नी दिशेलाच तुमचा किचन असायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मॅडम नाही आहे, 1 BHK मध्ये राहतो, 2 BHK मध्ये राहतो, कसं पॉसिबल आहे. काही हरकत नाही, काही तोडफोड करायची नाही आहे. साऊथ ईस्टची वॉल पण मिळत असेल फक्त आपल्याला, तर तिथे तुम्ही थोडासा दिवा प्रज्वलित होतो आहे किंवा होम हवन होत आहे असा कोणता पिक्चर गुगलवर जाऊन बघितला आणि तिथे लावला तरी चालेल. आणि जर साऊथ ईस्ट थोडासा एखाद्या रूम मध्ये येत असेल तर तिथे तुम्ही ऍटलिस्ट एक दिवा तरी रोज लावायला पाहिजे, म्हणजे धनलक्ष्मी ही आपल्या घरी येईल. नेक्स्ट होतं आपलं वीरलक्ष्मी किंवा धैर्यलक्ष्मी. साऊथला असते, कॉन्फिडन्स वाढवते, तुमची धैर्यता वाढवते. इथे तुम्ही तुमचा आपला हनुमानजींचा जो गदा असतो ना, हनुमानजीचा गदा, तो ठेवला तर खूप उत्तम असतं. संतानलक्ष्मी.
संतान लक्ष्मी आहे साऊथ वेस्टला, म्हणजे नैऋत्यला. नैऋत्य दिशेमध्ये आपल्या मुलांसोबतचे आपण फोटोज ठेवल्याने संतान लक्ष्मी म्हणा ही आपल्या घरामध्ये राहीलच. नेक्स्ट आहे आपला वेस्ट डायरेक्शन मध्ये विजयलक्ष्मी. आपल्यावर एखादे कोर्ट कचेऱ्या लागलेल्या आहेत किंवा लिटिगेशन आहेत किंवा शत्रूपासून आपल्याला जिंकायचं आहे, तर पश्चिम दिशामध्ये तुम्ही एक फ्लॅग नक्कीच लावावा. पांढऱ्या कलरचा असला तर अजून उत्तम, किंवा सिल्वर कलरचा, ग्रे कलरचा असला तर उत्तम. आपापल्या कुलदेवी कुलदेवताचा कोणाचाही तुम्ही लावू शकता, तुम्ही तिथे तो लावा. येलो कलर पण चालणार आहे. तर पश्चिम दिशामध्ये तुम्ही फ्लॅग नक्की लावा. तर विजयलक्ष्मी नक्कीच आपल्यासोबत असणार आहे. आणि शेवटची म्हणजे लक्ष्मी म्हणजे कोणती, तर नॉर्थ वेस्टला असणारी लक्ष्मी म्हणजे धान्य लक्ष्मी. इथे आपण जर धान्य ठेवू शकले थोडेफार, एखाद्या बाउलमध्ये सगळ्या प्रकारचे धान्य थोडे थोडे ठेवले तर उत्तम. ते पॉसिबल नसेल हरकत नाही, कारण ते ठेवले आणि ते खराब होतील. तिथे चॉकलेट्स ठेवा, चिप्स ठेवा. जे येणारे जाणारी घरामध्ये लोक आहेत, घरामध्ये कुरिअरवाला येतो, हे बघा आजकालचे दिवस खराब आहेत मला माहिती आहे, पण आपल्याला इतकं तर कळतंच की हा जेन्युइन माणूस आहे. किंवा बाहेर त्याच्यासाठी पाणी ठेवून दिलं, थोडंसं काही खायला दिलं, त्याला काय पाहिजे, त्याला गरज, आता उन्हाचे दिवस आहेत, एक पाण्याची बॉटल दिली, पाण्याची ग्लास भरून दिली, व्हॉटेवर जे आपल्याला पॉसिबल असेल ते दिल्याने आपल्या घरामध्ये धान्य लक्ष्मी ही नक्कीच राहणार आहे. अशा प्रकारे काय सांगितलेलं आहे माता महालक्ष्मीने की प्रत्येक युगामध्ये मी येणार आहे, पण कधी येणार आहे तर विष्णूजीच्या मागे येणार आहे. आणि हे सगळे जे 8 रूप आहेत हे जर तुम्ही बॅलन्स केले, बघा लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही आहे, फक्त धन नाही आहे, तर हे सगळे 8 पूर्ण गुण आहेत त्या लक्ष्मीचे. आणि जर आपण हे 8 गुण माता महालक्ष्मीचे आपल्या घरामध्ये ठेवू शकलो तर उत्तम. आपल्यासारखा सौभाग्यवान कोणी नाही आणि लक्ष्मीवान बनण्यापासून आपल्याला कोणीच थांबवू शकत